एकनाथ खडसे लवकरच भाजपात प्रवेश करणार आहेत। खडसेंचा लवकरच भाजप प्रवेश होण्याची शक्यता आता वर्तवण्यात येते। खडसेंचा दिल्लीत पक्ष प्रवेश होणार असल्याची माहिती मिळते। मागील काही दिवसांपासून खडसे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या संपर्कात आहेत। उत्तर महाराष्ट्रातल्या जागांवर भाजपला उमेदवारांना निवडून आणण्यास मदत होईल असा विश्वास आता व्यक्त करण्यात होतोय। मागील काही दिवसांपासून एकनाथ खडसे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या संपर्कात आहेत। त्यामुळे भाजप सोडून राष्ट्रवादी शरद पवार गटात पक्षात प्रवेश केलेले एकनाथ खडसे यांची पुन्हा एकदा आता घरवापसी होणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्या प्रकारची माहिती मागच्या काही दिवसांपासून सुरू आहे आणि आता त्याच चर्चांना जोर आलेला आहे। एकनाथ खडसे भाजपात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी माझी सहकारी ज्योत्सना गंगणे आपल्यासोबत जोडलेली आहे। ज्योत्सना, एकनाथ खडसे खरं तर भाजप सोडून ते राष्ट्रवादीत आले, त्यानंतर पुन्हा त्यांची घरवापसी होण्याची शक्यता आहे। काय अपडेट आहे, काय ताजी अपडेट आहेत या सविस्तर माहिती संदर्भात? करण अगदी बरोबर आहे। आम्ही म्हणजे माध्यमांनी जेव्हा एकनाथ खडसे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, कारण त्यांचं मुंबईत सुद्धा घर आहे, तेव्हा एकनाथ खडसे यांच्या टीमकडून असं सांगण्यात आलं की एकनाथ खडसे जे आहे ते आता त्यांच्या गावाकडे निघालेले आहेत, त्यामुळे ते सध्या माध्यमांशी बोलू शकत नाही। पण ज्या प्रकारे बातम्या येत आहेत, जी सूत्रांकडून माहिती मिळते, त्यावरून एक कळतं की एकनाथ खडसे जे आहेत, जे सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये आहेत, ते लवकरच भाजपमध्ये म्हणजे घरवापसी करण्याची शक्यता आहे। त्याची कारणं ही सांगितली जाते की भाजपला सध्या लोकसभा निवडणुकीसाठी ओबीसी चेहरे जे आहेत ते सुद्धा एकत्रित करणं फार महत्त्वाचं आहे आणि उत्तर महाराष्ट्र असो किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकनाथ खडसे यांचा ओबीसी चेहरा म्हणून जो आहे तो लोकांमध्ये बऱ्यापैकी सकारात्मक आहे आणि त्याचमुळे ओबीसी मतांचा सुद्धा भाजपला येणाऱ्या लोकसभेमध्ये फायदा होऊ शकतो। आणि याच पार्श्वभूमीवरती दिल्लीचे हायकमांडचे जे भाजपचे नेते आहेत ते वारंवार एकनाथ खडसे यांच्या संपर्कात होते आणि एकनाथ खडसे हे सुद्धा त्यांच्या जळगावच्या जे काही त्यांचे पदाधिकारी होते पक्षाचे, जे काही एकनाथ खडसे समर्थक होते, तुला काही क्षणासाठी थांबवतोय। आपल्यासोबत महेश तपासेजी जोडलेले आहेत। महेशजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट आलेली आहे। आता एकनाथ खडसे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। केंद्रीय नेतृत्वाच्या संपर्कात ते मागच्या काही दिवसांपासून आहेत अशी चर्चा आहे। यावरती आपली पहिली प्रतिक्रिया काय? नाही, मला ह्याच्यामध्ये काहीच तथ्य वाटत नाही। एकनाथ खडसेंना अतिशय पडत्या काळामध्ये पवार साहेबांनी खूप जबाबदारीने, रिस्पेक्टनी त्यांना पक्षामध्ये घेतलं, त्याच्यामुळे असं काय होईल असं ह्याच्यावर मला आधी विश्वास वाटत नाही। काल परवापासून वर्तमान पेपरमध्ये चॅनलवर बातम्या येत होत्या आणि अशी कुठलीही सूचना खडसे साहेबांनी आमच्या कार्यालयामध्ये अजून दिलेली नाही, त्याच्यामुळे मला खात्रीने सांगता येणार नाही नेमकं असं काय होतंय की नाही। पण मला जोपर्यंत माझा विश्वास आहे, मला असं वाटत नाही असं काय होईल। अगदी, मात्र ज्या प्रकारे माहिती मिळत आहे की केंद्रीय नेतृत्वाच्या वरिष्ठ भाजपच्या नेत्यांशी ते संपर्कात आहेत, अशा प्रकारच्या चर्चा मागच्या तब्बल महिनाभरापासून सुरू आहेत। यावरती आपली नेमकी काय प्रतिक्रिया आहे? कारण आगामी काळातल्या निवडणुकांच्या दृष्टीने एकनाथ खडसे यांचा भाजपमध्ये प्रवेश होणं हे भाजपसाठी महत्त्वाचं आहे। काय सांगाल यावरती? नाही, काल ते दिल्लीला गेले होते, त्यांची मी मुलाखत वार्ता म्हणजे याच्या वाहिनीवर पाहिली आणि कोर्टाच्या कामानिमित्त ते दिल्लीला गेले होते असं खडसे साहेब काल टीव्ही चॅनलवर म्हणाले। त्याच्यामुळे त्यांचा कोर्टाच्या कामासाठी जाणं आणि भाजपच्या कार्यालयात प्रवेश करणं ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत। आणि खडसे साहेब एक ज्येष्ठ नेते आहेत, संबंध महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव आहे आणि पवार साहेबांच्या संदर्भामध्ये तसं काय करतील असं मला वाटत नाही। अगदी, म्हणजे आपण एका प्रकारे विश्वास व्यक्त करताय की एकनाथ खडसे भाजपमध्ये जाणार नाहीत। महेशजी, खूप खूप धन्यवाद, आपण लोकशाही मराठीशी संवाद साधलात त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।